आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर सेंटर उघडलं जाणार, तसंच जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर सेंटर देखील सुरू केलं जाणार। देशामध्ये 3 AI एक्सलन्स सेंटर उभारण्यात येणार। AI सेंटरसाठी 500 कोटींच्या निधीची घोषणा। कृषी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडणार, अर्थसंकल्पामध्ये घोषणा। येत्या 5 वर्षांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 75,000 जागांमध्ये वाढ होणार, तर IITच्या 6,500 जागा वाढवल्या जाणार। भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येणार, तर भारताला जागतिक खेळणी केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न। मेक इन इंडिया अंतर्गत पर्यावरणपूरक खेळणी बनवली जाणार, सीतारामन यांची घोषणा। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपसाठी 10 कोटींची सीमा। नवीन उद्योगपतींना 2 कोटींपर्यंत कर्ज, तर लेदर इंडस्ट्रीजमध्ये 22 लाख लोकांना रोजगार मिळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। लघु उद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार मिळणार। सूक्ष्म लघु उद्योगांना 5 कोटींवरून 10 कोटी रुपये मिळणार। डिलिव्हरी बॉयजसाठी इन्शुरन्स योजना। गिग अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारी महत्त्वपूर्ण पाऊल, तर कॅब चालक, विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार। एकनाथ शिंदेंना कोण अटक करणार होतं याची SIT चौकशी करणार का? शिंदे फडणवीस यांच्या संदर्भातील SIT चौकशीवर राऊतांची प्रतिक्रिया। फडणवीस शिंदे दादांचा पक्ष जिंकला कसा, हा सर्वांनाच प्रश्न। राज ठाकरेंनी त्यांचे प्रश्न घेऊन फडणवीसांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्यातला संवाद लाईव्ह झाला पाहिजे। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। फडणवीसांना घोटाळ्यातून CM पद मिळालं असं राज ठाकरे म्हणतात। राज ठाकरेंनी फडणवीसांचा राजीनामा मागितला पाहिजे, संजय राऊतांची टीका। सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींवर केलेल्या वक्तव्यानं वादाची ठिणगी। सोनिया गांधींकडून राष्ट्रपतीचा पुअर लेडी असा उल्लेख। राष्ट्रपती भवनाकडून सोनिया गांधींच्या वक्तव्याचा निषेध। सोनिया गांधींनी केलेलं वक्तव्य योग्य नाही। सोनिया गांधींच्या वक्तव्यानं राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, भाजपची जोरदार टीका। माझ्या आईच्या वक्तव्याचा विपर्यास भाजपनं केला। भाजपनं देशाला दरीमध्ये ढकललं, त्यावर माफी मागावी, प्रियंका गांधी यांचं वक्तव्य। राष्ट्रपती पदावर पुअर लेडी बसल्या असतील तर कौतुकास्पद। पुअर लेडी हा शब्द असंसदीय नाही। सोनिया गांधींच्या राष्ट्रपतींवरील वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। समरजित घाटगे यांनी कागलमधील शासकीय जमिनी बळकावल्या। मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप, तर शासकीय जमिनी बळकावताना लाज कशी वाटली नाही? जमिनी परत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू, मुश्रीफ यांचा इशारा। जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रशासनाचा निर्णय। समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीला योग्य भाव देण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। पुण्याच्या मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न। आगामी काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना। सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ। GST सह सोनं आतापर्यंत सर्वात उच्चांकी 85,181 रुपये प्रति तोळा। गोंदिया इंदूर सेवेचं लवकरच टेक ऑफ। मार्चमध्ये सेवा सुरू होण्याची शक्यता। यासाठी आता DGCA अनुकूल। जिल्ह्यातील प्रवाशांना विमान सेवेची प्रतीक्षा।